हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला खरंच प्रोडक्टिव्ह व्हायचं असेल तर तुमच्या लाईफचे पुढील 10 मिनिटं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहायला हवा. सकाळी उठताना आपण सगळे एकच विचार करतो, आजचा दिवस प्रोडक्टिव्ह बनवायचा. मोठ्या मोठ्या प्लॅनिंग करतो, टू डू लिस्ट बनवतो, पण दिवस संपतो तेव्हा आपण थकलेलो असतो, पण सॅटिस्फाईड नसतो, बिझी होतो, पण प्रोडक्टिव्ह नाही. आणि मनात एक छोटासा प्रश्न येतो, मी खरंच माझा वेळ वाया घालवतोय का? जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण मोटिवेशन नाही तर सायन्स काय सांगते प्रोडक्टिव्हिटीबद्दल ते समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, तुमचा मेंदू मशीन नाही आहे. तो 10 ते 12 तास सतत काम करण्यासाठी बनलेला नाही. सायन्स सांगते आपला मेंदू शॉर्ट बर्स्ट ऑफ फोकसमध्ये बेस्ट काम करतो. म्हणजे काय? तुम्ही म्हणाल की हे काय आहे नवीनच, तर मी तुम्हाला सांगते की हे काय आहे. थोड्या वेळासाठी फुल फोकस करा आणि मग थोडासा ब्रेक घ्या. म्हणूनच तुम्ही 2-3 तास सतत काम केल्यानंतर थकता. आळशी असल्यामुळे नाही, तर तुमचा मेंदू तसा डिझाईन झालेला आहे. आपण काय करतो, आपण बसलोय तर 5 तास उठायचं नाही असं ठरवतो आणि मग फोकस हळूहळू कमी होतो. मन डिस्ट्रॅक्ट होतं आणि आपण फोन काढतो, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्क्रोलिंग, आणि मग तुम्ही म्हणणार की हेच तर प्रॉब्लेम आहे, यावर काही सोल्युशन तर दे. 25 ते 50 मिनटं फुल फोकस करायचा आणि मग 5 ते 10 मिनटं फक्त ब्रेक घ्यायचा. हेच आहे सायन्स बेस्ड फोकस सायकल. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, जास्त वेळ काम कर, जास्त मेहनत कर, म्हणजे यश मिळेल. पण सायन्स काय सांगते माहिती आहे का तुम्हाला? यश हे किती वेळ काम केलं यावर नाही, तर किती फोकसने काम केलं यावर ठरतं. 5 तास बसून डिस्ट्रॅक्टेड काम करणं वर्सेस 1 तास डीप फोकसने काम करणं, तो 1 तास जास्त पॉवरफुल असतो. पण आजच्या काळात आपलं फोकस सतत तुटतं. रील्स, मेसेजेस आणि नोटिफिकेशन या सगळ्यांची टिंग टिंग ऐकूनच आपण हळूहळू फोकस करण्याची कॅपॅसिटी हरवतोय. म्हणूनच प्रोग्रेस दिसत नाही. मग ह्यावर सोल्युशन काय? तुमचं फोकस प्रोटेक्ट करा. फोन सायलेंट करा, नोटिफिकेशन बंद करा, एक डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट तयार करा. कारण तुमचं फोकस हीच तुमची पॉवर असते. एक प्रश्न स्वतःला विचारा बरं, जेव्हा तुम्ही फेल होता तेव्हा तुम्ही स्वतःशी काय बोलता? मी काही कामाचा नाही, माझ्याकडून ना काही होणारच नाही, मी खूपच आळशी आहे. जर तुम्ही असं बोलत असाल तर सावध राहा. सायन्स सांगते तुमचा मेंदू तुम्ही जे रिपीट करता ते बिलीव्ह करतो आणि हळूहळू तुम्ही तसंच बनता. तुम्ही म्हणाल हे तर खूप डेंजर आहे, पण हा प्रॉब्लेम नाहीच. आपण इथेच आपला गेम बदलू शकतो. निगेटिव्ह थॉट्स बदलायला सुरुवात करा. मी आळशी आहेच्या जागी मी डिसिप्लिन शिकतोय असं म्हणा. मी फोकस करू शकत नाही च्या जागी मी रोज इम्प्रूव्ह होतोय असं म्हणायला शिका. सुरुवातीला फेक वाटेल, पण हळूहळू तुमचा मेंदू बदलायला लागेल. आपल्याला वाटतं प्रोडक्टिव्हिटी म्हणजे टाइम मॅनेजमेंट, पण तुम्हाला सांगते ती आहे एनर्जी मॅनेजमेंट. आता तुम्ही म्हणाल की एनर्जी मॅनेजमेंट कशी काय? तर हेही तुम्हाला व्यवस्थित समजावते. दिवसभरात काही वेळा आपण खूप ॲक्टिव्ह असतो आणि काही वेळा खूप लो. जर आपण आपलं इम्पॉर्टंट काम आपल्या हाय एनर्जी टाईममध्ये केलं तर रिझल्ट कम्प्लिटली बदलू शकतो. काही लोकांसाठी मॉर्निंग बेस्ट असतं तर काहींसाठी नाईट. तुमचा पीक टाईम तुम्ही ओळखायला हवा आणि तो टाईम प्रोटेक्ट करा. तो टाईम स्क्रोलिंगसाठी वाया घालवू नका. आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो माहिती आहे का? आपण मोटिवेशनची वाट बघतो. मूड आला की सुरू करेन, मोटिवेशन मिळाली की काम करेन. पण सायन्स सांगते मोटिवेशन ॲक्शन नंतर येते, आधी नाही. तुम्ही काम सुरू करता, तुम्हाला ते आवडायला लागते, ते काम करण्यात मजा येते,
मग मोटिवेशन तयार होते. म्हणूनच परफेक्ट मूडची वाट बघू नका. फक्त 5 मिनिटासाठी सुरू करा. वन्स यू स्टार्ट, मोमेंटम हे आपोआप तयार होते आणि तेच मोटिवेशन बनतं. मग आपण सगळं एकाच दिवशी बदलायचा प्रयत्न करतो. भली मोठी लिस्ट बनवतो. लवकर उठायचं, वर्कआउट करायचा, स्टडी करायची, मेडिटेशन करायचं आणि 2-3 दिवसांनी आपण नेहमीप्रमाणे गिवअप करतो. कारण मी सांगते, कारण आपण ओव्हरलोड होतो. जर या सगळ्यातून सुटका हवी असेल तर माझं ऐका. खरं चेंज येतं स्मॉल हॅबिट्समधून. दररोज थोडंसं काहीतरी करायला सुरुवात करा. 20 मिनटं स्टडी, तुमच्या आवडीचं बुकचे फक्त 5 मिनटं वाचा. फक्त नेहमीपेक्षा 15 मिनटं लवकर उठा. स्मॉल स्टेप्स घ्या, पण रोज. कारण कन्सिस्टन्सी ही इंटेन्सिटीपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. मी सांगते तसं फक्त एकदा करण्याचा प्रयत्न करा आणि मग एक दिवस येईल तुमच्या मनासारखा. तुम्ही तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पाहाल आणि स्वतःला विचाराल, मी माझा वेळ योग्य वापरला ना? तर उत्तर येईल, हो, नक्की वापरला. बिझी होतो का नाही, थकलो का नाही, हे इम्पॉर्टंट तुम्हाला वाटणार नाही. इम्पॉर्टंट आहे तुम्ही काय बनलात. आणि खरं काय आहे माहीत आहे का? तुमचं फ्युचर मोठ्या डिसिजनमध्ये नाही बनत, ते बनतं दररोजच्या छोट्या डिसिजनमध्ये. आज फोकस करायचं, आज सुरू करायचं, आज हार मानायची नाही. आज आणि आत्ता. म्हणूनच परफेक्ट डेची वाट बघू नका, आत्ताच सुरू करा. कारण तुमचं ड्रीम लाईफ तुमच्या आजच्या ॲक्शनवर डिपेंड आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि मी आजपासून कोणती सवय सुरू करणार आहे हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. आणि हो, चला करूया मनाशी मैत्री आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.